कालपासूनच माध्यमामध्ये चर्चा जोर धरताना पाहायला मिळत आहेत की राजकीय मतभेद असलेले दोन कुटुंबीय ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र येणाऱ्या चर्चांना ऊत येतोय की राज ठाकरे उद्धव ठाकरे वास्तव्यात युती येईल असं वाटतंय. आली युती तर महाराष्ट्राला चांगलंच असेल, पण ती यायला तर पाहिजे. हे आपल्या चर्चा आहेत नुसत्या. त्यामुळं आपण वेट आणि वॉच ही परिस्थिती बघत राहू. चर्चा वास्तव्यात येईल असं वाटत नाही, घडणार नाही असं वाटतंय. मला नाही वाटतं आली तर, मी तर पहिलंच सांगितलं ना, आली तर आनंदच आहे, हां पण ती प्रत्यक्षात यायला पाहिजे ना. हां. आली तर महायुतीला काय परिणाम त्याचा? मला नाही वाटत काय परिणाम होईल म्हणून. एकीकडे रोहित पवारांनी देखील काल ट्विट केलंय की महाराष्ट्रातली सगळीच कुटुंबीय एकत्रित यायला पाहिजे. कुठंतर रोहित पवारांनी असा रोख त्यातनं दर्शवला की शरद पवार अजित पवार भविष्यात एकत्रित येणं गरजेचं आहे. कुठं सूचक वक्तव्य म्हटलं जातं. एक जुने राजकीय आपण आमदार आहात, राजकीय काळ घातलेला आहे, दोन्ही पवारांसोबत तुम्ही समवेत घातलेला आहे. कसं वाटतं एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून? हे बघा, महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या, लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या. आता मला वाटतं हे जे सूचक वक्तव्य जे लीडर लोक करतात त्याचा तर आता महाराष्ट्राच्यासाठी किंवा आता कुठली निवडणुका नाही, त्यामुळे मला नाही वाटत की ह्या सर्व गोष्टीला महत्त्व दिलं गेलं पाहिजे. पण महाराष्ट्र हितासाठी ही जसं ठाकरे एकत्रित आले तर पवार एकत्रित यावं असं वाटतंय. तुम्हाला आठवत असेल, ज्यावेळेस दोन्ही पक्ष वेगळे वेगळे झाले होते त्यावेळेस मी स्टेटमेंट दिलं होतं की आदरणीय पवारसाहेब हे आमच्यासाठी दैवत आहे. त्यामुळे जर एकत्र आले तर नक्कीच महाराष्ट्रातील जनतेला आनंदच होईल. ज्या पद्धतीनं राज ठाकरे हिंदी सक्तीला विरोध करताना पाहायला मिळत आहेत, विरोध देखील दर्शवत आहेत केंद्र सरकारने आलेले हिंदी सक्तीला, ते काय वाटतंय भाऊ, काय त्यांच्या भूमिकेबद्दल काय आपलं? त्याच्याबद्दल जो सरकार निर्णय घेणार आहे तो आम्हाला मान्य असेल, पण शेवटी मराठी भाषा ही पण आपली मातृभाषा आहे आणि हिंदी पण आपली मातृभाषा आहे. महाराष्ट्रामध्ये तर मराठी भाषेलाच जास्त महत्त्व दिलं जातं. बीडमध्ये सातत्यानं घटना घडताना पाहायला मिळतात, गंभीर घटना गुन्हेगारीच्या संदर्भात. एका वकील महिलेला देखील तिथल्या सरपंचानं मारहाण केल्याची घटना समोर येते. नेमकं महाराष्ट्रात काय चाललंय? आता तसं बघितलं तर बीडचं पालकमंत्रीपद म्हणून आदरणीय दादांनी पदभार स्वीकारलेला आहे. तर तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे, दादा हे स्ट्रिक आहे. त्यामुळं दादा निर्णय घेणार आणि दादा शेवटी जे चुकीला आहे ते चुकीला चूकच म्हणणार. बीड सुधरवतील नक्कीच. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आज किती वर्षापासून दादा आहेत. आमच्या पिंपरी चिंचवड शहराचा जर विकास बघितला तर तुम्ही या एक दिवस, तुम्हाला दादानी केलेली कामं, दादानी केलेला विकास दिसून येईल. हे होते अण्णासाहेब बनसोडे आणि ज्या पद्धतीनं बीड सुधारवण्याचं काम नक्कीच केले आणि भविष्यात ठाकरे एकत्रित आले तर पवार देखील एकत्रित आले तर महाराष्ट्राला आनंद होईल असं वक्तव्य जे आहे ते TV9शी बोलताना अण्णासाहेब बनसोडे यांनी जे आहे ते बोलताना केले. माझा सहकारी कॅमेरा पर्सन शेखर मेहत्रे समी संदीप शिंदे, TV9 मराठी, माडा, सोलापूर.